त्या आईने खंबीर राहण्यासाठी. फक्त आई सोडताच फॅमिली असतील, फॅमिलीमध्ये सासू असतील, सासरे असतील, तिचा नवरा असेल, यांचा रोल काय? स्त्री ज्या इमोशन्समध्ये जाईल त्या प्रत्येक इमोशनचा त्या बाळावरती चांगला किंवा वाईट परिणाम होणार आहे. सो चांगले इमोशन्स असतील चांगला परिणाम, वाईट इमोशन्स असतील तर वाईट परिणाम. मग आता मुळात या स्त्रीच्या इमोशन चांगल्या किंवा वाईट हे कोणावरती डिपेंड आहे? तर तिच्या सराउंडिंगवरती डिपेंड आहे. मग तिचं सराउंडिंग म्हणजे तिचा नवरा असेल, तिच्या सराउंडिंगमध्ये तिचे इनलॉज असतील, तर या सगळ्यांचा त्याच्यामध्ये रोल येतो की त्यांनी जर का तिला एनकरेज करण्याचं काम केलं, तिला पॉझिटिव्हिटी देण्याचं काम केलं, तिला हॅपी ठेवण्याचं काम केलं. म्हणजे मी नेहमी म्हणतो की गर्भसंस्कार म्हणजे काय? तर गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं. सो घरातल्या प्रत्येक मेंबरनं तिला हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल आणि पॉझिटिव्ह बनवण्यासाठी, कन्सिस्टंट बनवण्यासाठी मदत केली गेली पाहिजे. कायम तिच्या चेहऱ्यावरती स्माईल असली पाहिजे. ती आनंदित कसं राहील याचा विचार केला गेला पाहिजे आणि तिला सपोर्ट केला गेला पाहिजे या 9 महिन्यांमध्ये.